हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय पावसाचं वातावरण वगैरे नाही बरं का. आज चांगलं ऊन पडलं आहे. सकाळपासून होतं, आता जरा कमी झालं. आता श्रीशाला आपलं झोपवलं इथं. झोपूया, बाकीचं काम आवरून घ्यायचं की मला म्हणून तिला झोपवलं. एक दळण आणतं, दळून घेतले आणि कॅरीबॅगमध्ये पीठ काढून ठेवलं. चक्की साफ करायची, चक्की साफ केली नाही. आणि पीठ काढलेले गरम होतं पीठ, त्याच्यानंतर काढून ठेवले. न्यायला अजून काय आलं नाही, कोण येते थोड्या वेळानं. दळून वगैरे ठेवलं, त्यामुळे त्याला थोडं ब्लॉग घ्यावा. आणि श्रीशा झोपली आहे, खेळत होती वाढवपर्यंत. मी आता झोपवली तिला, म्हणलं दुसरं काहीतरी काम करावं. आज सगळं काम तसंच पडलं आहे. आज काय कामच करू वाटत नाही. पाय दुखत ते असं गळाट, म्हणजे पाय असं जरा हे झालं, ते असं काहीच करू वाटत नाही. काम करायची इच्छा सोडली नाही. आज काय कळत नाही, समजा नाही काय झाले ते. भांडी वगैरे पडलेत अजून, म्हणजे सकाळची स्वयंपाकाचे जेवण केलेले घासले ती, पण थोडी भाजीची वगैरे ती सगळी गोळा करून घासली का ना, म्हणजे काय टेन्शन नाही. आणि किचन साफ करून मग फरशी वगैरे पुसायची, बाकीचं पण काम आहे. आता मला वाटतं किती वाजले असतील काय माहीत, 2-2:30 वाजले असतील. जेवण मगाशीच केलं तर, त्यामुळे आता काय परत ना, अजून काय परत दुपारचं नाही केलं. थोड्या वेळाने करता येईल दुपारचं. पक्षी ओरडतात बाहेर. आपले ब्लॉग कसे वाटतात कमेंट करत जावा सगळ्यांनी. छान झोपली का, तिला समजते काय कधी दाखवते. त्या घरात काहीतरी खेळ चालला. इथे ह्याला झोका बांधलाय, बसली खेळ. कपडे बाहेर गेलेत, वायर टाकले ते. चला, एक ब्लाऊज पीस म्हटलं फाडून माप वगैरे काढले, शिवून घ्यावा. ब्लाऊज पीस वगैरे कापून घेते, मग तुम्हाला दाखवते मी. म्हणजे शिशा उठल्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते. बघा समृद्धी काय म्हणते. समृद्धी केसला वाढवायला चालू केलं ती. आता कापून जायचं. गावाला गेल्या पण नुसता कटच मारला होता, त्याच्यामुळं काय बसली. बघा किती घाम आलाय तिला. उकडते आता, कारण पाऊस पण येणार तर मोठा, आणि हे पण व्हायना. वातावरण नुसतं हे झालंय, दबकं वातावरण झालंय, त्याच्यामुळं. तर बघू, चला मी माझं कामावरून वगैरे घेते. डोकं पण दुखतंय, तब्येत आज जरा बरोबर वाटत नाही. काय झाले काय कळलं नाही. तिला चाललाय खेळ बघा. तिथं तिचा अभ्यास पण घ्यायचा आहे थोडासा, त्या अभ्यास पण करायला तिला शिकवायला लागतं जास्त. तर चला बघू, मी माझं काम बी घेते, आवडते. आणि तिचं काम बी काय, तिचा अभ्यास पण घ्यायची तिचा. आणि श्रीशा उठल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. हे बघा, श्रीशा आपली आता उठली आहे. आता मी त्यांना घेऊन चालली गार्डनमध्ये. हो का, बसले. जायचं ना गार्डनमध्ये, जायचं ना बाळा. श्रीशा काय बोलायचं मूडमध्ये नाही, तिला चावी पाहिजे. हो, इथे गार्डनमध्ये. चला, समृद्धी बी तिकडे तयार आहे. चला, मी आधी त्यांना शिवून आणते, मग आल्यानंतर हातपाय वगैरे धुते. कारण आता तिकडे गेल्यानंतर तर मातीत खेळते त्यास, हातपाय अजून खराब होते, तर मग डबल धुवायला लागतं. बरं चला, गार्डनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. श्रीशा, तुला यायचं गार्डनमध्ये? श्रीशा घडीवर झोपली बरं का, उठून बसली लगेच. लय उशीर नाही झोपली. मग घरात चावी मला जा म्हणते, बघितलं का. दे मला, चल दे दे. नाही म्हणते, दे की, दे दे चावी, दे घेऊ ना. चला, बाय बाय करा. चला, गार्डनमध्ये तुम्हाला खेळायला दाखवायचे त्यांना. बाय. तर चला बघा, आम्ही आत्ता चालू गार्डनमधून.
आपली शिशा आलेल्या तिला कंटाळा आलता खेळीवर थोडी तेव्हा झोपली की दिसली. मला आता बाकीच काम आवरायचं अजून. किचन आता चहा वगैरे करते थोडा. चहा वगैरे करून चहा पिते. काय छोटी केस आल्यासारखी अशी छोटे आहेत ना समोरची, पाठीमागं जात नाही किती काय करते. समृद्धीत चालले जेवण. तो काल उठून इकडे बघायला मी व्हिडिओ बनवायला घेतला की तिला गार्डनमध्ये घेऊन भूक लागली. तर चला मी म्हणलं थोडं व्हिडिओला आपला हे करावा लास्ट, कारण मी आली लवकर का म्हणून ते मुलगा आलता तो बोलला त्यांचा आंटी मला म्हणजे दळण न्यायचं. मग मी आली खालतून घरी. आणि तर चला म्हणलं आता बाकीचं बी काम आवरून घेते लवकरच. श्रीषा झोपली तोपर्यंत चहा वगैरे करते. आणि फरशी राहिली पुसायची, फरशी पुसून किचन साफ करून घेते. आज काय मला बोल वाटत नाही, बोलायचं पण म्हणून नाही. माझं काय काय बोलू ते समजा नाही मला. मगाशी एक ब्लाऊज पीस कापलाय, त्याला शिवायचं आहे. मी शिशा झोपली का नाही, झोपली बाकीचं पण काम आहे. लोकल चालले आपले कांदे बी वाटायच्यात, थैली जरा खाली वाटायची. कांदे बघायच्यात खराब वगैरे झालेत का नसतील झाले, पण आपले बघितलेले बरे ना. लसूण पण आणलाय घरातून. लसूण पण छान आहे, म्हणजे मोठा असा देसी लसूण आहे चांगला. तर चला काय आज विशेष असं बोलण्यासारखं नाही आहे. गावाला गेली तिथं होतं दाखवायसारखं विशेष खूप भरपूर काय होतं गावाला गेली त्यावेळेस दाखवायसारखं, पण टाईमच भेटला नाही. आणि तिथं रेंज पण नाही मोबाईल एवढी. व्हिडिओ असा हे करायचं म्हणलं की मग बाकीचं काम राहायचं, त्याच्यामुळे मग मी काय गावाला गेल्या शूटिंग घेतलं नाही. तर चक्कीला आपल्या आता आराम दिला. चक्कीचं पिन काढायची राहिली, साफ नाही करत आता कारण एकच दळण दळलं आहे. घरात पण पिठले उडते त्यामुळे सारखी साफसफाई करायला लागते चक्कीची. तर बघू चला अजून आलं का तोपर्यंत बाकीचं काम आवरून घेते. दळण आलं तर परत दळाय पण लागलं अजून. आणि स्वयंपाक वगैरे करायचा आहे. त्यांना सेकंडला गेलं ते तोपर्यंत बाकीचं काम आवरून घेते. मग स्वयंपाक काय लेटच करते. खाली गेलतो गार्डनमधलं पण हवा येतो चांगलं. आपलं असं मोठं झाड होतं बदामाचं, तोडून टाकलं झाड. ते आलं थोड्या वेळ बसलो सावलीला. ही सावलीच होती. घडीभर बसलो, चांगली हवा सुटली होती छानपैकी. आणि मग आता आलो घरी. शिशा कंटाळी त्याच्यामुळे झोपली ती. मी पण आता माझं बाकीचं काम आवरून घेते सगळं. आणि आपल्या व्हिडिओचं काय विशेष असं एवढं काय नसतं, कारण आपलं रोजचं डेली रुटीन घरचं आपलं दाखवत असते मी. बोलायला आपलं छान वाटतं. म्हणजे सपोर्ट करा ना सगळ्यांनी. आपल्या चॅनलचं सबस्क्रायबर काय वाढत नाहीत. गावाला गेल्यापासून तेवढे सबस्क्रायबर आहेत, गावाला गेल्यापासून व्हिडिओज टाकलं नाहीत मी. कशी घ्यायचं तर गेलो मी बसली ब्लाऊज पीस कापत. आणि परत नंतर गार्डनला गेलो, त्या अभ्यास पण राहायला घ्यायचा. आता शाळा भरल्यावर तिला जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण तिला बोलण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शाळेत टाकली तरी पण बघू काय फरक पडला तर पडला, नाहीतर आपलं मग शिकवायचं घरी पण शाळेत पण काय लावायचं काय करायचं तर तसंच हळूहळू. आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करत जावा. लाईक केल्याशिवाय आपलं व्हिडिओ पुढे जाणार नाही ना, इम्प्रेशन पुढं पडत नाही व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करत जावा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा प्लीज. सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. भरपूर जण आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब कोण करणार. प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.